त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला आज अत्यंत आनंद आहे की दिंडोरीला गुरुमाऊलीच्या दर्शनाकरता येण्याची संधी मला मिळाली। बऱ्याच वर्षापासून इथे यावं अशा प्रकारची इच्छा होती। माऊलींची खूप ठिकाणी भेट व्हायची, बरेच वेळा फोनवर बोलणं व्हायचं, पण काही ना काही कारणाने इथे येण्याचा योग येत नव्हता। आणि म्हणून आम्ही ठरवलं की आज लासलगाव आणि नाशिकचा कार्यक्रम केल्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये दिंडोरीला जायचं आणि माऊलींचे दर्शन या ठिकाणी घ्यायचे, आणि म्हणून आज या ठिकाणी मी आलोय। खरं म्हणजे ज्या प्रकारचे संस्कार या ठिकाणी माऊलींच्या माध्यमातून दिले जातात, एक संस्कारित अशा प्रकारचा समाज घडवायचा आणि समाजाच्या सर्व लोकांना सन्मार्ग मिळावा, योग्य मार्ग मिळावा अशा प्रकारचा प्रयत्न माऊलींच्या माध्यमातून सातत्याने केला जातो। मग ते शेतीमधले प्रयोग असो की विविध प्रकारच्या संस्कारित बाबी असो, प्रत्येक गोष्टीमध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारचे उपक्रम हे माऊलींच्या माध्यमातून या ठिकाणी चालवले जातात। आणि म्हणूनच दिंडोरीला एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व महाराष्ट्रातून आणि बाहेरूनही भाविक हे येत असतात। आणि आज मला आनंद वाटतो, खरं म्हणजे मी ईश्वराचे आभारच मानतो की आज या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली, माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली। आणि या निमित्ताने मी एवढंच सांगतो की हा जो आशीर्वाद मी प्राप्त केलाय, या आशीर्वादाचा उपयोग करून या महाराष्ट्रातल्या दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर या प्रत्येकाची सेवा, इथल्या शेतकऱ्याची सेवा, सर्वांची सेवा करण्याकरता या आशीर्वादाचा निश्चितपणे मला उपयोग होईल आणि आपला महाराष्ट्र पुढे नेण्याकरता एक नवीन ऊर्जा या ठिकाणी मला प्राप्त होईल। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो, माऊलींचे आशीर्वाद घेतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।